तुम्ही बघू शकता मी कढई तापायला ठेवली आहे का. आज पातीची भाजी करणार आहे बघा. सगळं लागणार साहित्य कसा लसूण असा ठेचून घेतला. टमॅटो बघू शकता. काय डाळ, मसूरची डाळ बघा. तुम्ही आज वेगळी पद्धत बघा, लाल तिखट वगैरे सगळं तुम्ही बघू शकता. हा बघा, मोहरी टाकायची थोडी, थोडे जिरे पण टाकायचे बरं का. हळद टाकले थोडी. अशी मोहरी चांगली फुटू द्यायची बरं का तेलात. मग लसूण टाकायचा. बघू शकता तुम्ही. टमॅटो भाजायचं असं एक घेऊन द्यायचं. बघू शकता तुम्ही. हळद, वेगळी पद्धत जरा. आज तिखट तुम्ही बघू शकता. तिखट पण टाकत आहे आपण तेलात, तुम्ही पाहू शकता. आता आपल्याला पाट टाकायची बरं का. किती सिंपल भाजी बघा. असा वास सुटलाय ना लसूणचा मस्त. तुम्ही बघू शकता. चवीपुरतं मीठ टाकायचं आहे आपल्याला, तुम्ही पाहू शकता. बघू शकता आता तुम्ही कसं हलवायचं. आपल्याला वरून डाळ टाकायची बरं का. हे बघा तुम्ही बघू शकता. भिजून घेतली होती बरं का. अशी वरून टाकायची कारण ही डाळ लवकर शिजते. तुम्ही बघू शकता. वेगळी पद्धत जरा पातीची. किती पाणी सुटलंय बघा. तुम्ही बघू शकता. बघू शकता तुम्ही. अजून 5 मिनिटं ठेवायची. झाली मग भाजी आपली. आवडदवड कूट पण टाकायचं बरं का. असा शेंगदाण्याचा मस्त. बघू शकता कशी झाली भाजी. तुम्हाला एका प्लेटमध्ये काढून दाखवणार आहे मी कशी झाली भाजी पातीची. तुमच्या तोंडाला पाणी सुटेल बघा. बघा तुम्ही बघू शकता कशी झाली भाजी. तुम्हाला एका प्लेटमध्ये काढून दाखव. तुम्ही बघू शकता कशी झाली पातीची भाजी. तुम्ही बघितली मी कशी केली. तुमच्या तोंडाला पाणी सुटल. तुम्हाला माझं करणं आवडलं असं ना, माझ्या चॅनलला शेअर करा, लाईक करा. थँक्यू. धन्यवाद. दिशुला मेन.